गुलाबची भर रस्त्यात हत्या. तारिणी मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण तारिणी मालिकेत गुलाबकडून तारिणीला तिच्या आईच्या मारेकऱ्याबद्दल महत्वाची माहिती मिळणार होती. पण त्याच गुलाबची आता भर रस्त्यात हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे ही केस आता खूपच कॉम्प्लिकेटेड झाली आहे. आतापर्यंत तारिणीला वाटत होतं की गुलाबकडे तिच्या आईच्या मृत्यूचं रहस्य उलगडण्याची एक महत्वाची गोष्ट आहे. पण अचानक त्याची हत्या झाल्यामुळे सगळेच आता हादरलेत. घरातले सगळेच असं म्हणतायत की या प्रकरणाचा उलगडा करणं खूपच कठीण झालंय. कारण ज्याच्याकडे सर्वात महत्वाचा धागा होता तोच आता या जगात नाहीये. त्यामुळे प्रश्न हाच निर्माण होतोय की गुलाबला मुद्दाम कोणी मारून टाकलंय का? खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याआधीच त्याचा कोणीतरी काटा काढलाय का? जर असं असेल तर यामागे नक्कीच कोणाचा तरी मोठा कट रचला गेलाय. तर दुसरीकडे हे ऐकून तारिणी पूर्णपणे खचली असली तरी तिच्या मनात एक संशय येतोय. ती विचार करतीये की हा हल्ला एखाद्या पुरुषाने नाही तर एखाद्या महिलेने केला असेल का? या विचारामुळे आता घरातील सगळ्याच महिलांवर संशय घेतला जातोय. पद्मिनी स्पष्टपणे सांगते की या हत्येमागे कोणाचा तरी मोठा फायदा आहे. पण तो फायदा नेमका कोणाला होणार आहे हे अजूनही समोर आलेलं नाहीये. सगळ्यात जास्त यावेळी लक्ष वेधून घेतात ते म्हणजे कौशिकी आणि युवराजचे एक्सप्रेशन. गुलाबच्या हत्येची बातमी ऐकल्यानंतर कौशिकी मनात असं म्हणतीये की सत्य आता कोणासमोरच येणार नाहीये. तर युवराजच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आहे. त्यामुळे आता या हत्येचा संबंध कौशिकी आणि युवराजशी आहे का? त्यांनीच हा सगळा कट रचला नसेल ना? त्यामुळे मालिकेचा हा विषय खूपच गुंतागुंतीचा होत चाललाय. आता तारिणी आणि केदार एका अशा शत्रूचा शोध घेत आहेत जो त्यांच्या अगदी जवळ असूनही त्यांच्या नजरेत दिसत नाहीये. हा शत्रू घरातलीच कोणीतरी आहे की बाहेरचा हे सत्यही अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. प्रत्येक नवीन गोष्टीमुळे संशय हा वेगळ्याच व्यक्तीकडे जातोय. गुलाबच्या मृत्यूनंतर आता तपासाची दिशा पूर्णपणे बदलली आहे. तारिणीला आता पुन्हा सुरुवातीपासूनचे धागेदोरे जोडावे लागणार आहेत. तिच्या आईच्या मृत्यूमागचं खरं कारण काय होतं? गुलाबला काय माहिती होती? त्याला गप्प का करण्यात आलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता अंधारातच राहिली. एकीकडे तारिणी न्याय मिळवण्यासाठी झगडतीये, तर दुसरीकडे गुन्हेगार स्वतःला वाचवण्यासाठी प्रत्येक पाऊल टाकताना दिसतोय. त्यामुळे ही मालिका सध्या खूपच इंटरेस्टिंग फेजवर आहे. आता पुढील काही भागांमध्ये तारिणी तिच्या खऱ्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचेल का? कौशिकी आणि युवराज खरंच या कटात सहभागी आहेत का? आणि गुलाबच्या हत्येमागचं रहस्य काय? हे सगळं तारिणी मालिकेच्या येत्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या ही मालिका खूपच इंटरेस्टिंग वळणावर आहे. तारिणी मालिकेतला तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटतोय? आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.